महाराष्ट्रात नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली असून आता फक्त मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणं बाकी राहिलं आहे आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघ हा अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे। अशात शिर्डीच्या नांदुर्की बुद्रुक मधील गुरुस्थान नगर भागातील नागरिकांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विजयासाठी प्रभू श्रीरामांना साकडं घातलं आहे आणि प्रत्येक रहिवाशाने आपापल्या परीने नवस करून तो अयोध्येला जाऊन प्रभू श्रीरामांच्या मंदिरात जाऊन तो नवस फेडण्याचं ठरवलं आहे। आज इथं आम्ही सर्व गुरुस्थान नगरवासी साहेबांच्या विजयासाठी प्रार्थना करण्यासाठी इथे जमलेलो आहोत। साहेबांनी आमच्या गुरुस्थान नगरसाठी खूप मोठे मोठे कामं केलेली आहेत, जे कामं कोणत्याही नेत्यांकडून मागच्या 15 वर्षामध्ये कोणी करू शकलं नाही, ते कामं साहेबांनी मार्गी लावलेले आहेत आणि दादांनी सुजय दादांनी प्रत्यक्ष येऊन कामामध्ये लक्ष घालून आमचे कामं मार्गी लावलेले आहेत। त्यामुळं इथून पुढेही आम्हाला अशी पूर्ण गॅरंटी आहे की आमदार विखे साहेबच जर इथं आमदार असतील तर तेच आमचे इथून पुढेही प्रश्न मार्गी लावू शकतील। त्यामुळे आज आम्ही त्यांच्या विजयासाठी प्रभू श्रीरामांकडे आणि साईबाबांकडे प्रार्थना करतोय आणि साकडं घालतोय की साहेबांचा चांगल्या मताधिक्याने विजयी व्हावा आणि त्यानंतर विजय झाल्यानंतर काही दिवसात आम्ही जाऊन अयोध्येला जाऊन जो काही नवस आम्ही आमच्या मनात बोलतोय तो अयोध्येला जाऊन आम्ही फेडणार आहे। त्यासाठी आज आम्ही जमलेलो आहे आणि साहेबांच्या नावाने आमच्या गुरुस्थान नगरच्या रोडचं दादांनी कॉन्क्रिटीकरण करण्याचा शब्द दिलेला आहे। त्यामुळं त्या रोडला त्या रस्त्याला साहेबांच्या नावाची एक भव्य कमान उभी करून आम्ही साहेबांचे अभिनंदन करणार आहोत आणि त्यांचे आभार व्यक्त करणार आहोत। त्यांच्याकडे सुजय दादा यांनी आमच्यासाठी खूप केलेलं आहे। हे ड्रेनेज असेल, आता होणारे आमचे रोड असतील, ह्यासाठी त्यांनी आमच्यासाठी खूप मंजूर करून आणलेली आहे सगळी योजना। आम्ही त्यांचे खूप ऋणी आहोत आणि ते निवडून यावेत ही अशी आमची खूप इच्छा आहे आणि साईबाबा चरणी आणि श्रीरामाच्या चरणी आम्ही साकडं घालणार तर आहोत। पण आम्ही तुम्हाला सांगतो दादा, तुम्ही मताधिक्याने निवडून येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे। आमच्या सर्व गुरुस्थान नगरवासियांचे सगळ्यांचे तुम्हाला पाठिंबा आहे आणि आमचे सगळे मतं तुम्हाला मिळालेले आहेत हे आम्ही आमच्या गॅरंटीपूर्वक तुम्हाला सांगतोय। आम्ही अभिमानाने सांगू शकतो की आम्ही गुरुस्थान नगर मधून पूर्ण 100% मतदान घडून आणलेलं आहे आणि एक सुद्धा मत हे साहेबांच्या विरोधात गेलेलं नाही याची आम्हाला खात्री। प्रथमतः दादांचे आभार मानतो, कारण दादांनी आम्हाला जे काम गुरुस्थान नगरमध्ये केलंय ते जवळजवळ 15 वर्षांमध्ये कोणी करूच शकलं नाही आणि याच्या पुढचेही कामं दादा आमचे करतातच आहे आणि त्यासाठी आम्ही इथलचे रस्ते असो किंवा रस्ता करताना जी कमानीचा निर्णय घेतलाय आम्ही सर्व गुरुस्थानवासियांनी, त्याचं कारणच ते का दादांनी जे आमच्यासाठी केलंय। आणि दुसरा विषय असा आहे का आम्ही आता जे निर्णय इथलचे झालेले दादांकडनं, त्याच्यामुळे आमच्या गुरुस्थान नगरमधनं 100% मतदान हे दादांना झालेलं आहे, जे साहेबांना झालेले आहे। तर साहेबांच्या नावाने आम्ही जे कमान उभी करायचा निर्णय घेतला आणि प्रभू श्रीरामांच्या चरणी जे साकडं घातले त्यांच्यासाठीच टाकलेले आहे। नामदार विखे साहेबांचा विजय असो, माननीय डॉक्टर सुजय दादा विखे पाटलांचा विजय असो। विजय पवार, खबर भारत, शिर्डी।